काय काय चाललंय निवांत आहे ना. तर आज आपल्या पिल्ल्यांकडशी आपण आलेलो 3-4 दिवस झाला. काय मी शेडमध्ये नव्हतो, आलोच नाही. आज आलोय म्हणल्यावर व्हिडिओ काढूया म्हणलं. तुम्हाला आता दाखवतो मी बरोबर. अजून 15 तारखेला म्हणजे 15 जुलैला किती महिने होते नाही का? 15 जुलैला बरोबर 2 महिने यांना कंप्लीट होते. 15 जुलैला 2 महिने कंप्लीट होते. आता 1.5 महिना आत्ता झाला आहे. आता 2 महिने कंप्लीट होते काय. आणि तुम्हाला पक्षी मी दाखवतो कंडिशन कशी आहे. अजून 11 महिना 1 महिना तर आहे तिथनं पुढं पक्षी कसं झालाय सगळं पाक दाखवतो तुम्हाला. पण मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असला तर त्यामध्ये आपण वजन दाखवले पिल्ल्यांचं. वजन बरोबर 900-950 म्हणजे 1 किलो तर मोठे मोठे पक्षी 1 किलो भरतात. आणि बारका इकडे तिकडे ते तसं झालं तर 800 जरी धरलं तुम्ही तर टोटली आता 800 म्हणजे 30 आणि 45 दिवसात आपला 800 ग्रॅमचा पक्षी झालेला. आणि कुठले कुठले पक्षी म्हणजे असे जी लई खात्यात वरचं म्हणजे जे पहिल्या स्टार्टिंगलाच खात्यात ना तसल्या पिल्ल्यांचं झालं तर 1 किलो म्हणजे 950च्या आसपास म्हणजे 1 किलो धराच की असं वजन झालं तर पिल्ल्यांचं. आता मी दाखवतो आपला स्टॉक कितीचा आहे. तो स्टॉक आहे ना बरोबर 250 पक्ष्यांचा आहे. दाखवतो मला बघा इथं. आता ते बघू शकता तुम्ही. आता इकडं कुठले कोंबडे भांग पण द्यायला लागलेत बघा. आता भांग पण द्यायला चालू केले. कारण आता जशी मोठी होतील तसं भांग द्यायला वगैरे चालू करतात. बघू शकता तुम्ही कंडिशन. आत्ता पण मी तुम्हाला जाऊ शकतो काटा ठेवून. खरं आता नाही दाखवायचं, परत दाखवतो कधीतरी. हे बघा आता पक्षी बघू शकता कसं झालं कंडिशन. अजून 15 जुलै म्हणजे 15 जुलैला अजून एक 7 दिवस आहेत. 7 दिवस अजून 7 दिवस आहेत. 7 दिवसांनी बरोबर मी तुम्हाला 2 महिन्याचा पक्षी पण दाखवतो. तर तुम्हाला सगळे असेच अमेझिंग व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच लाल कलरचं बटन झाले ती पांढरं झाले त्यावर क्लिक करा. त्याला सबस्क्राईब करून टाका. काय करायचं ते करा. खरं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बेल आयकन आहे बघा घंटी कडेला त्यावर क्लिक करा. संपला विषय. मला दाखवतो थांबा आता. हे बघा अशी पिल्ले बघा आपल्याकडे. किंवा आपला स्टॉक आहे ना बरोबर आता 11 महिन्यामध्ये विकायला येतोय. सुट्टी नॉट 11 महिन्यामध्ये नुसता धुळा करून टाकायचा. तुम्हाला दाखवतो इकडं आणून. हे बघा वरती बसलेले पक्षी आहेत ना बघू शकताय तुम्ही. कसं आहे क्वालिटी आहे नाही. हे बघा धरला एक पक्षी. हे बघू शकताय कसे कंडिशन आहे पक्षीची. दान काय विषय आहे ना. आता तुरा काय थोडा नॉर्मली आहे सोडा. तर पक्षीचं वजन मी सांगतो मला हे आता 1 किलोच्या वर जातोय वजन याचं. त्या पक्षीचं वजन बघू शकताय मग तुम्ही. आपण पाण्याचे भांडी वगैरे तीच सगळी मस्तपैकी धुवून ठेवलेत की जरा तिरकं झाले वाटतं. त्यामुळे पाणी खाली लई सांडले. ते तिरकं बसलं की असं खाली पाणी सांडते बघा. हे असं ते काय विषय नाही. तरी पण आपली पक्षी तशा पर्याने असं मला तर वाटतंय 1.5 महिना. आता 1.5 महिन्याहून एक 10 दिवस जास्त झाले. 1.5 महिन्याहून जास्त 10 दिवस म्हणजे 7-8 दिवस तर राहिली ती. त्यामुळे काही विषय नाही. असे पक्षी सगळी वर बसतात बघा. आणि एक कोंबडा दाखवतो मला खतरनाक, सगळ्यात खतरनाक. त्याचा तुरा पण असला आता मोठा झाला आहे ना, खूप मोठा झाला. दाखवतो बघा हाच पक्षी कसा आहे. खतरनाक तुरा आहे नाही. डोळे केवढे आहेत बघा त्याची. डोळे छोटे आहेत खरं तुरा कसा मोठा आहे. खतरनाक. म्हणजे काय होतं माहिती आहे का. कुठले पक्षी आता जास्त खातात ना त्यांचं वजन आता 1.25 किलो पण भरले. आता इकडनं हाणत जातो बघा कशी उठते बघा सगळी. काय पक्षी बघू शकताय तुम्ही कसा क्वालिटी झाला की नाही. दणकायशी असतो. कुठल्या एखादं म्हणजे न खाल्लेलं वगैरे असतात ना पक्षी त्यांचं वजन 700-800च्या दरम्यान आहे सोडा. ती काय इकडे किरकोळमध्ये जातात आपली. तर जी मोठी झालीत ना त्यांचा दणका विषय होणार आहे. हे बघा अशी वर बेर चढा लागलेत. आता मी दाखवतो तुम्हाला आपल्या आहे त्या बरोबर बाहेर 20 ते 25 म्हणजे 23-24 कोंबड्या आहेत आपल्यापाशी. आणि 3 कोंबड्या आहेत. तुम्हाला दाखवतो आता मी त्यांचं पण नियोजन कसं लावलं आहे आपण. तुम्हाला पण जर हे सगळं करायचं असलं तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुम्हाला मी दाखवतो आपण दार लावून घेऊया. हे बघा आपण इथं गहू ठेवले बघा त्यांना घालण्यासाठीच. त्याला कोंब आले की ते आपण घालतो. आता तिकडे जाऊन दाखवतो मला आपण जाळ्यात ठेवलेत. हे बघा आत्ता पण एक अंड गावले बघा इथं. आत्ता एक अंड इथं कोंबडीनं घातले बघा. एक अंड तर गावले आत्ता. हे बघा आपले ह्यामध्ये आहे ना वरच्या झाडामध्ये 7-8 आहे. ह्या जाळ्यामध्ये 7-8 आहे. तिकडं 3 आणि 3 4. तिकडं 4-3 आहे ती अशी पक्षी आहे तिकडं. त्यामुळे आपण यांना आत्ता एवढ्यातच आता असं आता हे करतो. हे बघा फोडतात त्यामुळे काढून घेऊया पहिला. आपण तुम्हाला माहिती सांगतो मी परत. पहिला हे फोडतील ना त्यामुळे अंड गावले बघा एक आत्ता.
मस्तपैकी देशी अंड. ही साईज एवढीच असते बघा, साईज एवढीच असते. साईजचा काही विषय नाही सोडा, आपली साईज म्हणजे देशी अंडे म्हणल्यावर साईज एवढीच असणार आहे, त्यामुळे काही विषयच नाही. आणि सांगाय काय लागलेलं मी तुम्हाला, आत्ता आपण यांना ह्या जाळ्यांमध्ये कोंडून ठेवतो. म्हणजे हे काय लई नाही तर 20, 23, 24 आहे, त्यामुळे आपण आत्ता यांना कोंडून ठेवू शकतो. खरं जर यांना लई वेळ कोंडून ठेवलं म्हणजे दिवसातनं एकदा दोनदा तर सोडलं पाहिजे हो. दिवसातनं आपण एकदा दोनदा तर यांना सोडतोच, म्हणजे सकाळी 1-2 तास आणि संध्याकाळी 3 तास. म्हणजे संध्याकाळी 5:30-6 वाजता सोडलं की 7-8 वाजता ती मतानं जाळ्यांवरती येऊन बसतात. जाळ्यांवर आली की आपण कोंडून टाकतोय मग. आणि यांना फिरण्यासाठी 1-2 गुंठ जागा आहे आपल्याकडे. हे बघा आता इथनं एवढं जाळं आहे, इथं एंडच आहे. हे बघा एवढी जागा आपण खेळण्यासाठी सोडली यांना. इथं क्रेट वगैरे ठेवले. ती सगळं तुझं जर तुम्ही मागचा ब्लॉग बघितलं नसतील तर आत्ताच बघून घ्या. खूप भारी आहे तिथं, खूप त्यातून तुम्हाला माहिती पण मिळणार आहे आणि तुम्हाला पण काहीतरी धंदा वगैरे करायचा त्याचा उपयोगी पडेल. त्यामुळे मागचे जेवढे पण व्हिडिओ आहेत सगळे ते तुम्ही बघून घ्या, लाईक सबस्क्राईब करा. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज जाऊन दाखवतो तुम्हाला. आता आपण अंडी ठेवली ती त्यामध्ये ते पण अंडं नेऊन ठेवूया. असेच ब्लॉग असतात माझे. म्हणजे काय माहीत आहे का, फिरायचं आहेच पण ब्लॉग आपण टाकायला चालू करायचं. आता पावसाळ्यामध्ये आता परवा दिवशी आम्ही जाणार आहे शुक्राचार्याला. त्यामुळे तुम्ही जर ब्लॉगला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं, बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आपल्याला लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येणार. आपण शुक्राचार्याला आता फिरायला पण चालू करायचं आहे, कारण इथलंच ब्लॉग आपण खूप मज्जा पण येते करायला. तर इथलंच जास्त झाले, त्यामुळे आपण आता जायचं आहे शुक्राचार्याला ब्लॉगिंग करायला. इकडचे ब्लॉग मस्तपैकी येणार आहेत इंस्टाग्रामवर पण यूट्यूबवर पण. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. ते असून ते बाजूला शुक्राचार्याला आपण पण जाणारच आहे आता 3-4 दिवस. म्हणजे शनिवारी जाणार आहे, आज बुधवार आहे. आता दाखवतो तुम्हाला. अंडी साठलेत बघा, यामध्ये अंडं ठेवून घेऊया. हे बघा असे यात मग यामध्ये एक 5-7, सकाळी 6 होती, आता 5 आणि गावलेलं आहे अंडं. आणि अंडं गावले, त्यामुळे 7-8 अंडी म्हणजे दिवसात जरी 7-8 अंडी गावली नाही म्हणजे 4 दिवसामध्ये आपल्याला गावतात 7-8, 56 कुठला आहे साला 56. हे असं होते बघा. हे धंदा करत व्यवसाय करायला लागला की नाद असला बेकार आहे. नाही धंदा म्हणजे धंदाच ओरिजिनल. हे बघा कसं आहे, मालच कसं आपला खतरनाक आहे. नाही खात्यातच हो 24 तास यांना. म्हणजे मी तुम्हाला सांगितले की नाही 24 तास यांना खाद्य चालूच आहे. कारण आपल्याला काय करायचं आहे, आखाड महिन्यामध्ये हा स्टॉक इथला संपवायचा आहे. सगळा स्टॉक हा आखाड महिन्यामध्ये आपल्याला क्लिअर करायचा आहे. त्यामुळं आपण असं करतो की आता यांना खाऊ दे खायचं तेवढं. म्हणजे एखादं आता मागच्या वेळेस समजा 30,000 रुपयाचं खाद्य लागलं असेल, मागच्या वेळी 30,000 रुपयाचं खाद्य लागलं असेल, तर ह्यावेळी आपण काय करतो, ह्यावेळी एखादं पोतं जास्त गेलं तर चालतंय. म्हणजे 30,000चं काय खाद्य लागत नाही, खाद्य लागते तुम्हाला जर हा व्यवसाय करायचाच असला तर तुम्हाला सांगतो यामध्ये 30,000 रुपये खर्च येतो बघा टोटल. म्हणजे 10,000 रुपयाची पक्षी आणि 20,000 रुपयेच खाद्य. आणि जरी ह्यावेळी 5,000 रुपये जास्त खाद्य गेलं, म्हणजे 2 पोती जास्त गेली तरी काय एवढा फरक पडत नाही. कारण आपली पक्षी 700-750 आखाड महिन्यामध्ये 700-750 रेंज आहे एवढी पक्ष्यांची. क्वालिटी असणार खतरनाक. तुम्हाला कोंबडा 2-2.25 किलो, 1.5 किलोच्या वरची सगळे कोंबड्या मिळणार. 1.5 किलोच्या वरची, 1.5 किलो. म्हणजे तुमचं एक ह्यामध्ये वेस्टेज काही लई निघत नाही सोडा. एवढं वेस्टेज काही एवढं निघत नसते. आणि त्यामध्ये वेस्टेज निघेल बघा एक अर्धा किलो निघेल. म्हणजे 2 किलो जर कोंबडा असला तर 1.5 किलो तुमचं मटन चिकन पडणार खाली 100%. 1.5 किलो जर 2 किलोच असलं तर 1.5 किलो 100% पडणार. आणि आपल्या आत्ताच बघा अजून आपल्याकडे 1 महिना पूर्ण आहे. 1 महिना पूर्ण आहे म्हटल्यावर आपला 2.5 किलोपर्यंत तर मी 100% कोंबडा करून दाखवणार. 100% 2.5 किलोचा कोंबडा 100% होणार. कारण यांना खाद्य बंदच नाही हो. हे बघू शकता तुम्ही, खाद्य बंदच नाही. त्यामुळं काही विषय माहिती आहे का, हे 24 तास खात्यात. आपण सकाळीच एकदा दोनदा काढतोय. सकाळीच 1 तासभर आलो ना, हे भांडी वगैरे असतात नाही, ही भांडी आपण रोजच्या रोज धुतोय. त्यामुळं काही विषय नसतोय सोडा. रोजच्या रोज धुतल्यामुळं काही घाण पण होत नाही एवढी. आणि आता इथं दाखवतो तुम्हाला. इथं आपण पेरलं आहे बघा, काल पेरलेलं आहे ती हे राणी इथलं. इथं आहे ते पेरून टाकले. आता पाऊस काय थांबायचं नाव घेऊन झालं आहे. जेव्हा नव्हता तेव्हा काय पडेना ना, आता पडायला लागल्यावर काय थांबना. आता इथल्या रानात पेरले कर तिकडं रानात आज जाणार आमचं पप्पा पेरायला. त्यामुळं काय विषय ना सोडा, पेरून तर होते. असं कोंबड्यांचा धंदाच आपला एवढा क्वालिटी आहे ना की इथनं जाऊच वाटत नाही असं पक्षी बघितले. त्यांना काही विषय. अनेकदा तुम्हाला हाणून दाखवतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दाखवतो तुम्हाला. चला असे आहे गँगस्टर.
दाना काय शेव हो पिल्ली पिल्ली आता ही 1 महिना अजून 2 महिन्याला 15 दिवस कमी आहे तरी लॉट बघू शकता आपल्याला. दाना काय शेव हो दाना का नुसता दाना का. आणि एवढे आमच्या शेड म्हणजे मी इतरांचे कितीतरी शेडवर जाऊन बघितलं काय म्हणजे असंच ना आम्ही खाद्य आणायला गेलेलो एकदा. खाद्य आणायला गेलेलं तिथे 1-2-3 शेड होती म्हणजे एकाच मालकाची 2-3 शेड होती. म्हणजे 500 ह्याच्या कोंबड्यांचं शेड होतं काय. एवढी मला वाटत नाही एवढी स्वच्छता त्यांच्या इथं असेल कारण ती भांडी असतात ना ही भांडी काळी पडलेली त्याला शेवाळ लागलेलं ना. आपल्या इथं असलं चालत नाही रोजच्या रोज भांडी धुतोय. तिथं आता तुम्ही म्हणणार वरती घाण लागले तर ती भांडं उलटं केलं ना त्यामध्ये वरती खालचं चिक्कल लागतोय. तर आपण रोजच्या रोज भांडी धुतोय बरं का 100%. तर तुम्हाला ही भांडी अशी शेवाळ आलेलं आहे वगैरे काय दिसणार नाही बघा कारण आपण भांडी रोजच्या रोज धुतोय त्यांची परफेक्टपणे स्वच्छता ठेवतोय. सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छता ठेवतोय त्यामुळे पिल्ली अशी ओरिजिनल गावरान पद्धतीने डेव्हलप होतात बघा. क्वालिटीज बघू शकता तुम्ही त्यांचा कलर वगैरे बघा सगळं मिक्समध्ये येते देशीमध्ये गावरान क्वालिटीचं. आणि जेव्हा आता ती पिल्ली आपली टोचा मारतात एकमेकाचं पंख काढतात ना तेव्हा त्यांना आपण ही करून ठेवलेलं आहे काय माहिती आहे का त्यांचं टोचा कट केलेला आहे. ते मग एक ब्लॉक टाकायचा राहिला आहे कारण मी त्या दिवशी गेलेलो कॉलेजला त्यामुळे काय टाकला नाही. असू दे सोडा विषय जाऊन दे बाजूला कारण ते आता काय टोचा मारायचा काही विषयच नाही सोडा. आणि ही एक चिमणी आहे बघा ही चिमणी आहे ना काय करते माहिती आहे का इथं आत येते आणि यांच्यावरनं इथल्या इथं खेळते काय. ती पण त्यांच्या संख्या येते ती पण यांच्या संख्या येते असा विषय आहे. तिकडे कोपऱ्यात वगैरे बसली की नाही ते कोंबड्या जाते तिला टोचा मारायला असा विषय. ही पण खेळतेच सोडा हा विषय नाही. आता खाद्य आहे का बघूया थोडंफार. खाद्य तर काय आजच्या दिवसापुरतं आहे. आजच्या दिवस तर पुरलं म्हणजे विषय संपला काय विषय नाही सोडा. अशा पद्धतीनं आपण इथं लावलेलं हे बघा. आणि हे दाखवतो तुम्हाला ते आपण किड्यांचं लावलेलं ना किड्यांचं लावलेलं बघा चिटकवलेलं ते आता ते एखाद्या वेळेस ती खाली पडून गेले आता शिल्लक राहिले का बघूया आणि थोडंफार लावून घेऊया कारण आता आहे ना आता जास्त प्रमाणामध्ये माशी होण्याचा चान्स असतोय. मासे झाले की मग सगळं चिक्कूल पहिला तर चिक्कूल झाला नाही पाहिजे महत्त्वाचं. जिथं पाणी सांडते तिथं लवकरात लवकर भुसकाट वगैरे टाकून घ्यायचं कारण जिथं चिक्कूल झाला तिथं मासे 100% होणार. तर बा आता मी हुडका लागलो ते कागद कुठे ठेवला पप्पानी ते ठेवलेलं ते असलं प्लॅस्टिकचं त्याला काय म्हणतात मला काय माहीत नाही. कमेंटमध्ये नाव असलं तर माहीत असलं तर सांगा नक्की. आता लागला इकडं हात दुखायला मोबाईल धरून तो वरतीच कुठेतरी ठेवलेलं पप्पानी तर काय घावन झाले. तिकडं बघूया त्या कोपऱ्यामध्ये हे बघा. आता कागद तर काय इथनं 2-3 जागे आपला फाटला आहे हे बघा 2-3 जागे फाटला आहे कारण काय माहीत आहे का असं वारा आलं की नाही हे बघा नुसतं फाडफाडत आहे बघा सुट्टीच देत नाही. वारा आली की ती काठी ह्यात घुसते आणि फाटते असं सोडा. आपण इकडं बघूया त्यामध्ये आहे का हो ते बघा लागली बघा लगेच भ्यायला लगेच भीती दिली नुसती भिले की बघा त्यांची माना खतरनाकपणे वर होते त्या. बघा कशी शांत बसते ती खतरनाकपणे शांत बसते. इथे बघा ह्यो कोंबडा बघा. क्वालिटी विषय म्हणला तर अजित पोल्ट्री फार्म आपला विषय. आकडा महिन्यासाठी तुम्ही पण तयारी ठेवा. आपले जवळपासचे जर ब्लॉग बघत असतील मतकुंजी तासगाव सांगली तुम्हाला कमीत कमी दरांनी जमवून असं कोंबडा देतो. आता तसं पण 700-800 रुपये दर चालूच आहे एका 2 किलो भरणाऱ्या कोंबड्यांचा. त्यात काही विषयच नाही वादच नाही म्हणतो मी त्यात वादच नाही कारण आपली पिल्लेची क्वालिटी तुम्ही बघू शकता. आपण एवढी स्वच्छता ठेवून त्यांना डेव्हलप करतो त्यांचं खाद्य वगैरे परफेक्टपणे त्यांना जे पाहिजे आहे तेच घालतो आहे आपण. जे असं की भुसकाट वगैरे काय इकडे तिकडे तसलं काय घालत नाही आपण. ओरिजिनल खाद्य यांचं मिळते आपल्याला पोतं मिळतं आहे तेच घालतो आहे. भात वगैरे आपण कधी ते टाकतो कारण काय माहिती आहे का त्यांची पचनशक्ती जर वाढवून पचनशक्तीमध्ये असलं काय तर किरकोळ घातलं ना ते लगेच होत नाही कारण हे पाणी पिलं की ते जाते डायरेक्ट खाली त्यामुळे काय विषय नसतो सोडा. तर मग गाईज आता इथं एक काम होतं ते करायला आलेलो आपण म्हणजे काय माहिती आहे का आता ते पिल्ले तर खाया तर लागले ते बघा. ही चिमणी म्हटलं ना मी तुम्हाला बघा ही सारखी इकडे येते बघा आणि यांच्या पिल्ल्यांच्या मध्ये घुसते काय आणि इकडे तिकडे फिरते त्यामुळे ही चिडती ती त्याला मारते ती. अजून सोडा आपलं पाण्यातलं भांड्यामधलं संपलेलं आहे. पाणी ह्या भांड्यामध्ये आहे ते 2-3 बारकी भांडी आहेत ना ती भरून ठेवूया आपण. चला लेट्स गो.
पद्धतीनं आपण इथं पाणी भरायला लागलोय. 3-4 भांडे त्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं. कारण यांना आता पावसाळा असला तरी त्यांना काय होतं माहिती आहे का, आपण आता पिल्ली आहे ना, हवा सांगतो तुम्हाला, आपण पिल्ली अशी आतमध्येच ठेवतो कोंडून. त्यांना काय बाहेरनं पाऊस लागत नाही, काय लागत नाही, आत ऊब तयार होते. आपण त्यांना खाली तूस टाकले, तुशीचं भुसकाट. कारण आता जर समजा तुम्हाला जर कुठले पण दुकानदार वगैरे काय म्हणत असेल, फक्त खाली तूस टाका, तर ती तूस आपल्याला आणायला परवडत नाही. कारण ती प्रत्येक ह्याच्यात काय होतं माहिती आहे का, आता तूस तुम्ही किती जागे टाकणार आहे असं. एवढ्यात तुम्हाला तूस टाकायला मी सांगतो 250 पक्ष्यांना तुम्हाला 10 ते 15 टिक्की लागणार एवढ्यासाठी तुम्हाला. त्यामुळे काय जुगाड लावायचं माहिती आहे का, जेव्हा आपण गहू वगैरे लावतो नाही, गहू पेरतो, त्याचं भुसकाट असते ना, भुसकाट कुठलाही भुसकाट असतो तुमच्यामध्ये, भुसकाट असलं ना की 2-3 बोत भरून ठेवायचे एकदाच आणि इस्करून टाकायचं सगळीकडे, सुट्टी द्यायची नाही. काय त्यात ह्यात पण ऊब तीच होते, जरा फरक असेल काय त्यामध्ये जरा जास्त ऊब तयार होतं. आपण काय करायचं, जरा जास्तच थर लावायचा, म्हणजे जास्त लेअर लावली ना भुसकाटाची, सपला विषय. तेवढंच ते ऊब पण निर्माण होते आणि उकरून त्यांना खायला पण येते त्वचा मारून. कारण त्यामध्ये जरा घटक असतात ना, ते उकरून त्यांनी खाते. ते राहून ते बाजूला काय विषय, इकडे गेला की इकडेच जातो विषय, इकडे सांगलीत तासगावमध्ये बसते असं. थोडा पण पाणी भरूया, पाणी आता ठेवून घेऊया मस्तपैकी त्यांना, कारण लई ताण लागलेली असं दिसते, वर तर बसले ती चाप. तर मावांनो, मग इथं आपण पक्ष्यांना आता पाणी भरून तर ठेवलं आहे बघा. पाणी तर सगळ्या भांड्यांमध्ये ठेवलेलं आहे भरून, आणि इथलं आपलं आता सगळं काम ओकेमध्ये झाले. मग हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. आणि असंच तुम्हाला जर पूर्ण माहिती देणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. आणि वॉच टाईम दिल्याबद्दल, पूर्ण व्हिडिओ जर बघितला असला तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.